नमस्कार. प्रकाशन बेसिक्सवर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जोग. आपण चार्वाक दर्शनाची चर्चा करत होतो. आज त्याचे पुढचे काही मुद्दे, पण ते सांगत असताना तर्काच्या दृष्टीने मी काही मुद्दे परत सांगण्याची शक्यता आहे वेगळ्या दृष्टीने. चार्वाकांबद्दल बोलताना बाकीच्या दर्शनांमधनं चार्वाकांचे विचार कसे चुकीचे होते हे सांगण्यासाठी म्हणून एका श्लोकाबद्दल नेहमीच उल्लेख केला जातो. तेच कथन वापरून सर्वजण त्यांना भोगवादी, स्वार्थी, मतलबी ठरवतात. यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. असा तो श्लोक. शब्दार्थ, लक्ष्यार्थ आणि गर्भितार्थ यांचा विचार केला तर माझ्या मते त्यांनी पसरवलेला गैरसमज दूर करणं शक्य आहे. यावत जीवेत सुखम जीवेत, मला वाटतं आपण सर्वजण आपण मरेपर्यंत आपण कसे सुखात राहू याचाच विचार करत असतो. कोणीही असं म्हणतं का की नाही मला दुःखात राहायचं आहे, मला त्रासात राहायचं आहे. त्रास झाल्यामुळे तसं राहायला लागणं ही वेगळी गोष्ट आहे. पण सर्वच जण मरेपर्यंत सुखाच्या मागेच धावत असतात. आणि मग पुढची पायरी ऋणम कृत्वा घृतम पिबेत, म्हणजे ऋण करा पण तूप प्या. हा खरं तर नैतिक सुखवादाकडे नेणारा मार्ग आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की ऋण ही आपल्याकडची एक अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. आणि इथलं वाक्यात वापरलेला शब्द हा ऋण आहे. तिथे त्यांनी असं म्हटलेलं नाही की चोरीमारी करा, बळजबरी करा, फुकट घ्या असं म्हटलेलं नाही. ऋण करा आणि आपल्याकडे ऋण हे परत करायचं असतं. ती आपली नैतिक जबाबदारी असते. कोणाची फसवणूक करायची नसते. त्यामुळे तुमच्याकडे जर धन नसेल तर ऋण घ्या आणि त्याने अर्थात नंतर परत करा. आणि मग या ऋणात घेतलेल्या पैशाचं काय करायचं तर त्याचं तूप प्या. दारू प्या असं म्हटलंय का? नाही. कुठल्या चैनीच्या गोष्टी घ्या असं म्हटलंय का? नाही. वाईट नादाला लागून त्याच्यासाठी पैसे उडवा असं म्हटलंय का? नाही. पण तूप प्या. तूप हे प्रकृतीला उत्तम, स्वतःच्या स्वास्थ्यासाठी, स्वतःच्या चांगल्यासाठी त्या धनाचा वापर करा असा त्याचा मूळ अर्थ आहे. आणि मग हे ऋण योग्य वेळेस परत करा असाही त्याच्यात अर्थ सरळ सरळ दिसतो. पण तूप प्या हे आपल्या तब्येतीसाठी आहे असं कुठेच कोणीही सांगत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ऋण केल्यानंतर ते परत फेडणं ह्याच्याबद्दलही कुठे चर्चा होत नाही. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळू. चार्वाकांच्या मते भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः हे त्यांच्या दृष्टीने निर्विवाद सत्य आहे. कारण पुनरागमन नाही हे आपण बघतोच. आपल्यापैकी कोणी बघितलंय की कोणीतरी मेल्यानंतर परत आला? एकदा शरीराचं भस्म झालं की परत येणं शक्य नाही. हे आजच काय पण त्रिकाला बाधित सत्य आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच्यातच त्यांनी त्यांचे पुढचे विचार ही अंगीकृत केलेले आहेत की हाच देह आहे, हेच सर्व काही आहे, हेच सर्व काही विश्व आहे. त्यामुळे याची काळजी घ्या, याला उत्तम स्थितीत ठेवा.
त्याच्यासाठी तुम्हाला काहीही करायला लागलं, तुमच्याकडे शक्यता नसेल तर बाहेरची मदत घेऊन स्वतःची काळजी घ्या. हा भाग महत्त्वाचा आहे. त्यांनी अशी खरं तर कितीतरी वाक्य सांगितली आहेत. मला आठवतं आणखीन एक म्हणजे सकाळी मोर मिळेल म्हणून हातचा तितर सोडू नका. ह्याच्यावरची इंग्लिश सुभाषितं काय किंवा हिंदी किंवा मराठी सुभाषितं तुम्हाला माहिती आहेत, पण हे त्यांनी त्या काळात सांगून ठेवलं. आणि मृत्यूनंतर काही नाही ह्याच्यावर त्यांनी अनेक वेळा भर दिला आणि ह्याचाच वापर बुद्धानेही केला होता. नंतर अर्थात त्याच्यात काही बदल करण्यात आले, त्याची चर्चा मी पूर्वी केलेलीच आहे. असे हे चार्वाक आणि त्यांची काही सुरुवातीची मतं ज्याच्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. पण आणखीन एक मुद्दा आहे. मी दर्शनांची चर्चा सुरू केली तेव्हा सांगितलं होतं की प्रत्येक दर्शनाने काही 5-6 मूलभूत प्रश्नांची उत्तरं देणं अपेक्षित आहे. अर्थात ती आपापल्या विचारानुसार त्यांनी ती दिली पाहिजेत. तशी ती चार्वाकांनीही दिली. विश्वनिर्मितीबद्दल चार्वाक म्हणतात की कोणीही निर्माण करणारं ब्रह्म किंवा अशी शक्यता नाही, कारण तसं आपल्याला त्याचा कुठलाही प्रमाण मिळत नाही, कुठलंही प्रत्यक्ष प्रमाण नाही. मग सृष्टी निर्माण कशी झाली तर सृष्टीचं मूळ हे कण, पदार्थाचे कण याच्यापासून निर्माण झाली. आणि हे पदार्थाचे कण कशाचे तर 4 महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी ऑलरेडी सांगितल्या होत्या. भूतचतुष्टय, पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू. सर्व काही, सर्व विश्व या 4 तत्वांपासून बनलेलं आहे. आकाश हे 5वं तत्व त्यांनी टाळलं. ह्याची चर्चा मी गेल्या वेळेसच केली आहे. या कणांचा नाश झाला की विलय होतो. आणि जीवाच्या बाबतीतही तसंच होतं की जीव यापासूनच बनलेला आहे, या कणांपासूनच बनलेला आहे आणि त्याच्यात ही 4 मूलद्रव्येच आहेत. आणि ती जेव्हा कशी नाहीशी होतात, कशात विलीन होतात याची चर्चा आपण गेल्या वेळेस केली. पण मग विश्वाच्या विलयाबद्दल काय तर चार्वाक म्हणतात त्यांनी काय फरक पडतो. एकदा तुम्ही संपलात की त्याच्या पुढचं कशालाही काहीही अर्थ नाही. त्यामुळे विश्व पुढे टिकलं काय किंवा त्याचा लय झाला काय, तेव्हा ते कसं लय होणार याच्याशी आपला खरं तर काहीही संबंध नाही. की फरक पैंदा असं जे पंजाबीत म्हटलं जातं तेच आहे. ते मृत्यूनंतर काहीही नाही. त्यांची मताप्रमाणे आत्मा नाही, चैतन्यमय देह हाच खरं तर आत्मा आहे. त्यामुळे शरीर आहे तोपर्यंत सर्व काय आहे. आणि मग विश्वाचा नियंता कोण, उत्पत्ती, स्थिती आणि लय याची काळजी कोण घेतं तर चार्वाकांच्या मते त्याच्यासाठी ब्रह्माची किंवा देवाची जरूरच नाही. त्यांचं उत्तर पूर्णपणे वेगळं आहे. ह्याच्यासाठी देव किंवा परमात्मा नको, राजा हाच देव आहे. राजा यालाच तुम्ही परमात्मा समजा, कारण तोच त्या राज्यातले सर्व नियम ठरवतो, तोच ते नियम पाळले जातात का नाही हे बघतो, तोच तुमची काळजी वाहतो, तोच न्याय देतो, तोच दंडही देतो. त्याच्या राज्यात त्याच्या नियमांप्रमाणेच सर्व काही चालू असतं. तेव्हा तोच सर्व काही बघत असतो. मग आपल्याला देव लागतो कशाला, परमात्मा लागतो कशाला. लोकांना आत्ताच्या अडचणींवर अनैसर्गिक नियम वगैरे लागून तर्काच्या पलीकडे जाऊन कुठली तरी मदत लागते, काहीतरी लागतं आणि ती देण्यासाठी म्हणून देव लागतो. मग हे सर्व स्वतः राजा ही देऊ शकतो. त्यामुळे राजा हाच देव आहे असं चार्वाकांचं मत आहे. आणि राष्ट्र हेच देवाचं रूप आहे. आजच्या दृष्टीने विचार केला तर राजा म्हणण्याच्या ऐवजी राष्ट्र किंवा आजचं सरकार हेच दैवत मानलं पाहिजे, हेच देवाचं स्वरूप मानलं पाहिजे. आणि आपल्याकडच्या प्रार्थनांचा विचार केला तर त्याच्यातही हेच आहे.
प्रथम वंदन जे करतो किंवा प्रथम प्रार्थना ज्याची केल्या जाते ती गणपतीची. आणि गणपती म्हणजे कोण? त्या काळी 16 गणराज्य होती, महाराज्य होती. आणि त्यांचा पती, त्याचं पूजन आधी, आणि त्याचा पती म्हणजे राजा. प्रत्येक ठिकाणचा राजा हा त्या ठिकाणी त्या वेळेस त्या लोकांना सगळ्यात महत्त्वाचा. तिथल्या सर्व लोकांसाठी सुखासाठी नियम करणारा, त्यांच्यासाठी झटणारा जो, त्यांची सतत देखरेख करणारा जो, तो राजा. त्याचा राज्यविस्तार कशासाठी? त्यांनी राज्य बाकीची जिंकून कशासाठी मिळवायची? तर ते धन वापरून आपल्या राज्यातली प्रजा, आपली प्रजा सुखी करण्यासाठी म्हणून. त्यामुळे तुमचं सुख सर्व काही त्याच्याच हातात आहे. तोच महत्त्वाचा. राजा हाच परमेश्वर, तोच नियंत्रण ठेवणारा, तोच ताबा ठेवणारा. तेव्हा राजा आणि आज आपलं सरकार. त्यामुळे चार्वाक म्हणतात की राजाला भजा, त्याचे हात बळकट करा, त्याची आर्थिक सुबत्ता कशी वाढेल याच्याकडे लक्ष द्या. तो आपल्यासाठीच कायदा सुव्यवस्था बघतो आणि त्याच्यासाठी आपल्याकडे अर्थातच राजधर्म होता की त्यांनी कसं वागावं. त्याची नीती ही दंडनीती पण असायची आणि तो जे नियम लागू करायचा ते ताबडतोब परिणाम करणारे होते. या जन्मी पाप केलं म्हणून पुढच्या वर्षी शिक्षा देणारा देव, आणि तो सुद्धा अनेक वेळा ज्याचे अवतारांच्या स्वरूपात आपण बघतो तेव्हा इथेच शिक्षा करतात. रामाने रावणाला याच जन्मात शिक्षा केली. कंसाचा वध कृष्णाने याच जन्मात, त्याच जन्मात केला. त्यामुळे तिथल्या तिथे शिक्षा करणं हेच जास्ती योग्य आहे. तिथल्या तिथे महाभारत, अख्खं महाभारत असं म्हटलं गेलं नाही की दुर्योधन हा पुढच्या जन्मी कोणीतरी होईल त्याला शिक्षा म्हणून, असं म्हणून युधिष्ठिराने त्याला शेवटी सोडून दिलं नाही. भीमाने त्याला शेवटासच तिथेच धाडलं. शिक्षा याच जन्मी मिळाली. त्यामुळे हा जन्म आणि हेच महत्त्वाचं, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण चार्वाक हे नैतिक वृत्तीचे लोक होते. कर्तव्य नियम सर्वांनीच पाळले पाहिजेत आणि ते तेव्हाच असायला पाहिजेत असं नाही. आज सुद्धा ती स्थिती आहे. मी माझ्या मनाप्रमाणे आहे तसे नियम तोडून वागायला लागलो तर त्याचा परिणाम माझ्या विनाशातच होणार आहे. आणि मी समजा असं म्हटलं की मी भारतीय आहे, मी भारताचेच नियम पाळीन, आणि लेकीकडे गेलो अमेरिकेत आणि तिथे म्हटलं नाही मी उजव्या बाजूनीच गाडी चालवीन, परिणाम व्हायचा तोच होणार आहे. मी माझे नियम पाळतो, तिथले नियम पाळले पाहिजेत. तिथला नियम काय आहे? त्या बाजूनी मी चाललं पाहिजे, त्या बाजूनी मी व्हेकल चालवलं पाहिजे. ते केलं नाही, नियम पाळले नाही, मरा. परिणाम सरळ आहे. त्यामुळे जे नियम असतील ते प्रत्येकाने पाळले पाहिजेत. राजाचे हात बळकट केले पाहिजेत, हाच त्याचा अर्थ आहे. विचारपूर्वक वागलं पाहिजे असंच चार्वाक म्हणतात. आणि मग बाकीच्यांबद्दलही त्यांनी अनेक मतं सांगितलेली आहेत. आपल्याकडे 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. 4 पुरुषार्थांपैकी शरीर पोषक 2च आहेत असं चार्वाकांचं मत आहे: अर्थ आणि काम. मोक्ष याला हा अनुमान आहे, त्याला प्रत्यक्ष प्रमाण नाही. कोणी बघितलंय मोक्ष मिळाला का नाही, त्यामुळे तो बाद. धर्माचं प्रयोजन फक्त इहलोकीच्या दृश्य फलांपुरतंच मर्यादित आहे असा विचार चार्वाकांचा होता. आपल्या शरीराला पोषक असेल तोच प्रकारचा धर्म, स्वभाव धर्म पाळला पाहिजे असं चार्वाक म्हणतात. ह्याच्यासाठी दुसऱ्यांना त्रासात टाकू नये हा अर्थात नैतिक भाग होताच. पण तो धर्म जो आहे तो पाळायसाठी अर्थ म्हणजे समृद्धी, फक्त धन नाही, हे महत्त्वाचं. आणि काम म्हणजे कामना, म्हणजे ती जर नसेल
तर तुम्हाला काही करण्याची अपेक्षा ठेवण्यात तुमच्याकडनं चुकीचंच आहे. तुम्ही काही करणारच नाही. आळशी माणसाला काहीही काम नसतं, कारण त्याला कुठल्याच कामना नसतात. कशासाठी तरी कार्य करायचं ही भावनाच नसते. त्यामुळे अर्थ आणि काम याच्या जोरावरच बाकीचा समाज आणि त्याची स्थित्यंतरं घडत असतात. अर्थशास्त्रातही या दोन गोष्टींनाच महत्त्व 300 BC मध्ये कौटिल्याने देऊन ठेवलेलं आहे. आपल्या बाकीच्या ग्रंथांमध्येही अनेक ठिकाणी मी सांगणारच आहे की त्यांनाच जास्ती महत्त्व आहे. अनेक गोष्टींबद्दल चार्वाकांनी वेगवेगळी मतं मांडली. त्यांच्या मते जर पुढचा जन्मच नाही तर पितर ही संकल्पना चुकीची आहे. मग त्यांना जर पुढचं आयुष्य नसेल तर त्यांचं श्राद्ध तुम्ही घालणार कसं, त्यांची तृप्ती तुम्ही करणार कसे, त्यांना तर्पण करून त्यांना जल देऊन तुम्ही काय मिळवणार आहात. म्हणजे या जन्मी काहीतरी कष्ट करायचे की आपल्या पूर्वजांना कुठेतरी काहीतरी फळं मिळतील ज्याच्याबद्दल कुठलीही खात्री नाही, अशी स्थिती असेल तर ते करण्यात काहीच अर्थ नाही. आणि अनेक ग्रंथांमधनं ही चार्वाक विचारधारेचे लोक आपल्याला जाणवतात. रामायण काय, महाभारतात काय किंवा बाकीच्या ठिकाणी काय, उपनिषदांमध्ये काही ब्राह्मण ग्रंथांमध्येही आपल्या अनेक कथांमध्ये असे लोक मिळतात. महाभारतात व्यासांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की धन नसेल तर तुम्हाला काहीच करता येत नाही. मग युधिष्ठिराने आपलं राज्य वाढवायचं कशाला किंवा नवं राज्य निर्माण करायचं कशाला किंवा आपल्या हक्कासाठी भांडून आपलं राज्य परत का मिळवायचं. तर जर तुम्हाला धर्माचं पालन करायचं असेल आणि तुम्हाला योग्य धर्म पालन करायचं असेल तर तुमच्याकडे धन असलं पाहिजे. तुमच्याकडे धनच नसेल तर तुम्ही काय करणार. धन नसेल तर एखादा मुलगा आपल्या आईवडिलांची काय सेवा करू शकतो. धन नसेल तर तुम्ही कोणासाठी दान दक्षिणा देऊ शकता. धन नसेल तर तुम्ही लोकांच्या भल्यासाठी विहिरी बांधणं किंवा बाकीच्या गोष्टी करूच शकत नाही. वा वा छान तुमचं भलं होईल एवढं म्हणून चालत नाही. धर्मशाळा अशा बांधल्या जात नाहीत, कोणतरी दानधर्म करायला लागतो. मग हे धर्म पालन करण्यासाठी सुद्धा, नियम पालन करण्यासाठी सुद्धा अनेक वेळा धन लागतं. एखाद्या मुलांनी आपलं कर्तव्य आणि आपला धर्म पालन करायचं असेल, पित्याने जर आपल्या मुलांची काळजी घ्यायची असेल, त्याच्याकडे धन नसेल तर तो काहीच करू शकत नाही. त्यामुळे अर्थावरच धर्म अवलंबून आहे. त्या ठिकाणी व्यास असं म्हणतात की तळ्याचं अर्थ किंवा धन हे समृद्धी ही त्याचं पाणी आहे. आणि त्याचा धर्म काय आहे तर हे पाणी लोकांना देणं. जर हे पाणीच त्याच्याकडे नसेल तर पक्षी येणार नाहीत, लोक येणार नाहीत, त्याला लोकांना पाणी मिळणार नाही. आणि ह्या तळ्याचा काय उपयोग, कारण हे तळं त्याचा धर्म पालन करत नाही, अशी स्थिती होणार आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं जाणवेल की धर्मपालन करण्यासाठी धन असणं आणि धनासाठी अर्थ असणं, समृद्धी असणं हे महत्त्वाचं आहे. रामायणात एक संवाद आहे. जाबाल ऋषी आणि श्रीराम हे पंचवटीला जेव्हा श्रीराम तिथे पोचले तेव्हा त्यांची जाबाल ऋषींची चर्चा झाली. जाबालांनी त्याला विचारलं की तू इथे काय करतोयस, तू या जंगलात राहून तुझं राजकर्तव्य कसं पालन करणार. तू ज्येष्ठ पुत्र आहेस, त्यामुळे तुला राज्याचा अधिकार आहे आणि त्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. हा तुझा अधिकार आहे, तुझ्या अधिकारासाठी तुला भांडलंच पाहिजे. आणि राज्य सांभाळणं ही ज्येष्ठ पुत्र म्हणून तुझी जबाबदारी आहे आणि ते तुझं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे वडिलांचं ऐकून तू जंगलात निघून येणं हे चुकीचंच आहे, कारण तुझं पहिलं कर्तव्य हे तुझं राष्ट्र सांभाळणं हे महत्त्वाचं आहे. ती जबाबदारी तू टाळलीस, ती मर्यादेचं तू उल्लंघन केलेलं आहेस. बायोलॉजीमध्ये पण आपल्याला असं लक्षात येतं की अल्फा मेल म्हणजे जो सगळ्यात मोठा असतो त्याच्यावर सगळ्याची जबाबदारी असते बाकीच्यांची काळजी घेण्याची.
ती जबाबदारी तो टाळू शकत नाही. तशीच रामावरही त्या दृष्टीने ही जबाबदारीच होती की राज्याची, आणि तो त्याचा राज्याभिषेक होणार होता, म्हणजे याचा अर्थ त्याची जी जबाबदारी होती ती तो टाळून तू इथे काय करतोयस, असं जाबालांनी त्याला विचारलं. त्याच्यावरची रामाची उत्तरं ह्याच्याकडे मी येत नाही, कारण चार्वाकांचे विचार कशा दिशेने जात होते ते दाखवणं आज महत्त्वाचं आहे. आणि त्याच संदर्भात पुढे ते असं म्हणतात की दशरथ राजाचा अंत झालेला आहे आणि त्याचं देह तिकडे ठेवलेला आहे आणि तू इथे तर्पण करतोयस आणि दान दक्षिणा करतोयस, याचा काय उपयोग आहे? तू तिथे असायला पाहिजे होतंस. तेव्हा वनवास सोड, परत जा, तुझं आद्य कर्तव्य जे आहे ते पार पाड, राजधर्माचं पालन कर, असा सल्ला ते देतात त्याला. राज्य सांभाळणं हे ज्येष्ठ पुत्राचं कर्तव्य आहे, त्या दृष्टीने तू कार्य कर, असं ते त्याला सल्ला देतात. अशी अनेक उदाहरणं तिथे आहेत, वेगवेगळ्या ग्रंथांमधनं आहेत. हे चार्वाक हे बरेच वेळा वाद घालून लोकांना पटवून देण्यात हुशार होते. अनेक वैदिक बौद्ध धर्मांच्या काय किंवा जैन लोकांच्या काय अशा अनेक कल्पनांना चार्वाकांनी सुरुंग लावल्या, खोडून काढल्या. मोक्ष, पुनर्जन्म, स्वर्ग, कर्मसिद्धांत, विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय, कर्ता, नियंता कोण, जीवसृष्टीचं कारण, मोक्ष, पुनर्जन्म, परमेश्वर, या सर्व कल्पना, या सर्व गोष्टींना चार्वाकांनी त्यांच्या दृष्टीने तशी तशी उत्तरं दिलेली आहेत आणि ती खोडून टाकणं अतिशय कठीण आहे. श्राद्धांनी पितरांची तृप्ती होते असं मानणं चुकीचंच आहे, कारण तुम्ही तर्पण करता. चार्वाक असं म्हणतात की तुम्ही तर्पण केलेलं जल हे तुम्ही हातातनं ओंजळीतनं सोडलं की ते जमिनीवर पडतं. ते जर वरच्या मजल्यापर्यंतही तुमच्या श्रद्धेमुळे जाऊ शकत नसेल तर तुमची श्रद्धा आहे म्हणून ते स्वर्गात तुमच्या पितरांना मिळणार कसं? त्यामुळे नुसती भावना किंवा श्रद्धा असून तुम्ही तर्पण केलं म्हणून ते जल तुमच्या पितरांना स्वर्गात पोचलं हे म्हणणं चुकीचंच आहे. आणि स्वर्गच नाही तिथे तुमचं, कारण त्याचा पुरावा नाही, त्यामुळे तुमचे पितर तिथे आहेत का नाही याचा कुठलाही पुरावा जर नसेल तर या सगळ्याला काय अर्थ आहे? आणि मग अद्वैतांबद्दल ही अशीच मत आहे. अद्वैत म्हणजे द्वैत नाही, ते अद्वैत, याच्या चर्चा आपण नंतर करणार आहोत पुढे जसं जसा काळ येईल तसं. पण अद्वैतात सर्व काही एकच ब्रह्ममय आहे, सर्व काही ब्रह्मच आहे, ही भावना सगळ्यात महत्त्वाची. पण मग चार्वाक म्हणतात की तुम्ही आत्मा आहे असं म्हणतात, जीव आहे असं म्हणतात, जीव गेला की आत्मा मुक्त होतो असं म्हणतात, आणि तो पुढच्या जन्मात पलीकडे जातो असंही म्हणतात. आणि तो जातो का? तर जीव जातो म्हणून. जीव जातो म्हणजे तुमचा प्राण गेला, म्हणजे प्राणवायू गेला म्हणून तुमचा जीव जातो. ह्याचा अर्थ की जीव, आत्मा आणि प्राणवायू हे तीन वेगवेगळी गोष्ट आहेत. त्या जर एकच असत्या तर तुमचा जीव कधी गेलाच नसता. आणि तुमचा आत्मा जर पलीकडे गेला, शरीर इथेच टाकलं, जीर्ण वस्त्र इथेच टाकलं आणि नवा वस्त्र घेण्यासाठी तिकडे गेला, तर मग या जीर्ण वस्त्रांनी ज्या चुका केल्या असतील त्याची शिक्षा त्या नव्या वस्त्रांना का म्हणून? गेल्या जन्मात मी केलेल्या वाईट कृत्यांचं फळ मला या जन्मी मिळणं, हे कर्मफल ज्याच्याबद्दल सर्व धर्मात बोललं जातं, त्याला काय अर्थ आहे? गेल्या जन्मी खून केला, आत्म्याने केला का? नाही. मग या जन्मी ज्या नव्या शरीराने काहीच चूक केली नाही त्याला त्याच्याबद्दल क्लेश देणं, याला काय अर्थ आहे? आणि मग हा आत्मा इकडे आला ज्यांनी चूक केली नाही, त्यांनी हे भोगायचं कशासाठी? मग पुनर्जन्म आहे का नाही याच्याबद्दलही त्यांनी नेहमीच शंका उत्पत्तीत केली. आणि खरंच विचार करा, मला तर माझा आधीचा पूर्वीचा जन्म आठवत नाही, त्यामुळे तिथे मी काय चुका केल्या होत्या ते मला माहीत नाहीत. त्याच्या आधी काय चुका होत्या, त्याच्या आधीचा जन्म कुठला होता, तो मानव जन्म होता, या जगावर होता, कुठे होता, काहीच माहीत नाही. माझा पुढचा जन्म कसा असेल याच्याबद्दल मला काहीही खात्री नाही. मग माझ्या पुढचा जन्म सुखाचा व्हावा म्हणून मी या जन्मी
वेगवेगळे यज्ञ करायचे, वेगवेगळे दानधर्म करायचे, वेगवेगळ्या गोष्टी करायच्या, याला काहीच अर्थ नाही. नैतिकदृष्ट्या चांगलं वागणं याच्यासाठी पुढच्या जन्माचा रेफरन्स देणं याला काहीही अर्थ नाही, असं चार्वाकाचं मत होतं. चार्वाकाच्या दृष्टीने हुशारी म्हणजे काय, तर सुख उपभोगणं, क्लेश दुःखापासून मुक्ती मिळवणं, ह्याच्यात त्यांनी हुशारी दाखवली पाहिजे. आपण प्रत्येक जणच हेच करत असतो. आपल्याला प्रत्येकाला क्लेश नको असतात, त्याच्यापासून मुक्ती हवी असते आणि सुख पाहिजे असतं. आणि आपल्याभोवती दुःखही आहे, त्याच्याबद्दल ते नाही म्हणतच नाही, पण त्यातनं मार्ग काढणं हे आपल्या हातात आहे. आणि त्याच्यासाठी मार्ग काढून सुख मिळवणं हे महत्त्वाचं आहे. दुःख आहे म्हणून सुख भोगायचंच नाही का, असं सांगताना चार्वाकाचं मत असं आहे की काटे आहेत म्हणून मासे खाणं कोणी सोडतं का. कोळी अर्थात त्या काळीही होते, त्यामुळे मत्स्याहार हा नेहमीचाच भाग होता. स्वर्गप्राप्तीसाठी आत्मक्लेश करणं हे चार्वाकाच्या दृष्टीने मूर्खपणा होता. पुढच्या जन्मीच्या सुखासाठी या जन्मी शरीराला क्लेश देणं, उपासतापास करणं हा मूर्खपणा आहे, असं त्यांचं मत होतं. पुनरागमनच नाही तर त्या जन्मासाठी या जन्मी कष्ट करण्यात काय अर्थ आहे. आत्ताचं सुख सोडून, असा चार्वाकांचा विचार. आपल्यापैकी किती जणांना आपले पुढचे आणि आधीचे नंतरचे असे जन्म माहिती आहेत किंवा माहिती असतील. आजच्या वैज्ञानिक दृष्टीने म्हणा काय, किंवा डोळे मिटून बसल्यानंतर आपण विचार केल्यावर काय, सामान्य माणसांना असं काही असेल तर त्याचा प्रत्यय कुठेही येत नाही, हे सत्य आहे. त्यामुळे पूर्वसंचित आणि कर्मफल याच्या विरुद्ध सर्व चार्वाक मतं होती. पाप आत्मा करत नाही, मग अत्याचार पुढच्या जन्मी अत्याचार ही आत्मा करत नाही, मग पुढच्या जन्मी त्याला शिक्षा कशाला, त्या नव्या शिक्षा, त्या शरीराला शिक्षा कशाला, अशी मतं त्यांनी मांडली. मग देवळात जाणं, पूजा अर्चा आणि बाकीच्या गोष्टींबद्दलही त्यांनी काही काही मतं मांडली की देव अर्थात ही काही दृष्टीने फार रॅडिकल आहे असं म्हणायला हरकत नाही, की पूजा करणं वगैरे ह्याच्यासाठी वेळ घालवणं असंच त्यांचं मत होतं. आजच्या काळात किंवा आधीच्या काळात जर युद्ध शिक्षण घेतलं असतं तर तिथल्या लोकांनी महम्मद घोरीचा विरोध केला असता आणि ती जी देवळं फोडली आणि ह्यांनी दरवेळेस ती परत बांधली, असं झालंच नसतं. देवळांची पूजा करत बसले, पण देवळांचं संरक्षण करण्याची ताकद स्वतःच्यात मिळवली नाही, म्हणूनच तो येऊन सर्व देवळं लुटून गेला. मग तेव्हा तुम्ही काही करू शकला नाहीत आणि देवानी काय केलं, असाही प्रश्न आजच्या पिढीतले लोक विचारू शकतात. आत्ताचंच आणखीन एक उदाहरण सांगतो. आपले राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या एका वाचनात माझ्या आलेलं, त्यांनी असं म्हटलंय की ब्रिटिशांविरुद्ध कोण लढलं, देव लढला की माणसं लढली. गोळ्या कोणी खाल्ल्या, माणसांनी खाल्ल्या. मग तेव्हा देव तुमच्यासमोर उभा राहून तुमचं संरक्षण द्यायला आला होता का, नाही. तुम्ही स्वतः जिथोर काही करत नाही तिथोर तुम्हाला कुठलीही गोष्ट मिळत नाही. तुमचा चांगुलपणा असा की तुम्ही असं म्हणता की तो देवाने दिलं तुम्हाला म्हणून, पण तुम्ही केल्याशिवाय तुम्हीच देव, तुम्हीच सर्व काही. हा जीव आहे, हाच जीवात्मा आहे, हेच सर्व काही आहे. लढलात तुम्ही, स्वातंत्र्य तुम्हाला मिळालं ब्रिटिशांपासून. असं किती कसा प्रकारचा विचार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या काळातलं वाक्य म्हणजे चार्वाकांच्या वेळेचं वाक्य असं आहे की दुर्लक्षित बापाच्या श्राद्धाला लक्ष भोजन घालणं हा
कुठला नियम आहे? आणि मग अशा लोकांना तुम्ही स्वैराचारी आणि भोगवादी म्हणता, हे कितपत योग्य आहे ह्याचा विचार आपण केला पाहिजे. चार्वाक असं म्हणतात की तर्क, अनुभव आणि आयुर्वेद ह्या तीनच गोष्टींनी शरीराला आधार आहे. आपल्या शरीराचे हेच खरे 3 आधार आहेत, बाकी कशालाही महत्त्व नाही. आणि नीट विचार केला तर हेच सत्य आहे. आपणही आपल्या इंद्रियांना पटेल आवडेल असंच वागतो. देव, चांगलं वाईट, स्वर्ग, नीतिमत्ता या सर्वाच्या संकल्पना ह्या आपण दुसऱ्यांकडनं आपल्यापर्यंत आलेल्या आणि आपल्याला पटल्या आहेत असं वाटून वापरात आणतो. आपलं वागणं हे लॉ ऑफ द जंगल असं जे म्हटलं जातं तसं असतं. आणि आपण जेव्हा दुबळे पडतो तेव्हा आपल्याला सर्व नियम आणि कायदे आठवतात. हे सत्य आहे. आपल्या मनात अनेक वेळा असं होणं शक्य आहे ही चार्वाकांची मतं आपल्याला पटलेली असतात, पण ती आपण आचरणात आणत नाही. एक तर आपल्याला धैर्य असतं का नाही हा मुद्दा आहे. कारण जर न जाणो खरंच देव असला आणि पुनर्जन्मही असला तर आपल्याला शिक्षा झाली तर काय, ही भावना त्याच्या मागे असते का, हाही विचार आपण केला पाहिजे. हा सर्व विचार तुम्ही करायचा आहे. आपली मतं आपणच ठरवायची आहेत. मी वेगवेगळे मुद्दे तुमच्यासमोर मांडले आहेत. अर्थ तुम्ही लावायचा आहे. कसं वागायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला मी जे काय सांगितलं ते आवडलं असेल त्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चार्वाकांची मतं पटली असतील किंवा नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. ती अवलंबायची का नाहीत हेही तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. पण आपल्या वेगवेगळ्या पद्धतींमध्ये, वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये चार्वाकांची मतं ही एवढीच मतं होती असं नाही. बाकीचेही अनेक प्रकार होते आणि त्यांचीही सर्व आपल्याला वेगवेगळ्या दर्शनांमधनं करायची आहे. तेव्हा त्याकडे वळण्यासाठी म्हणून भेटू आणखीन 15 दिवसांनी. तोपर्यंत नमस्कार.